श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे कार्तिक महिन्यातील अमावस्या आणि 2023 मधील शेवटची अमावस्या. आपल्याला अमावस्येला कावळ्याला आपल्या घरापुढे एक वस्तू ही खायला ठेवायची आहे, ज्यामुळे आपल्याला जर पितृदोष असेल तर तो नष्ट होतो आणि घराची प्रगती होते, आपल्या मुलांची प्रगती होते. जर मुलांची प्रगती होत नसेल, त्यांचं लग्न होत नसेल, तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय आपण करू शकतो. अमावस्या तिथीला आपण जर काही उपाय केले तर आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळत असतात. कारण अमावस्या जी तिथी आहे तर ही पितरांना समर्पित आहे. या दिवशी आपण काही सेवा जर पितरांसाठी केल्या तर आपल्याला जो पितृदोष आहे, कितीही प्रखर पितृदोष असेल तरीसुद्धा आपल्याला त्यापासून मुक्तता मिळते आणि आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या अडचणीतून आपल्याला मार्ग मिळतो. कार्तिक अमावस्या ही उद्या 12 डिसेंबर 2023ला आहे. उद्या आहे मंगळवार आणि त्यामुळे या अमावस्येला भौमवती अमावस्या असे म्हणतात. बघा, अमावस्या तिथी ही जर सोमवारी आली तर आपण सोमवती अमावस्या असं म्हणतो. तसेच अमावस्या तिथी ही मंगळवारी आल्यामुळे भौमवती असं अमावस्येला नाव दिलं जातं. त्यामुळे उद्या आपल्याला या अमावस्या तिथीला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. पंचांगानुसार ही अमावस्या तिथी आहे तर ती 12 डिसेंबरला सकाळी 6:24 सुरू होणार आहे आणि 13 डिसेंबरला पहाटे 5:01 संपणार आहे. अमावस्या जी आहे तर ती 12 डिसेंबरला आहे. आता बघा, बऱ्याच वेळेला अमावस्या तिथी जी आहे तर ही ज्या 2 तारखांमध्ये येते आणि त्यामधली जी वाढती तारीख आहे तर ती तिथी अमावस्या पकडली जाते. परंतु कोणतीही तिथी ही उदय तिथीनुसार पकडली जाते. आता 12 डिसेंबरला सकाळी 6:24 ही अमावस्या सुरू होणार आहे. म्हणजे या दिवशी अमावस्या तिथी ही सूर्याचं तोंड पाहणार आहे. उदय तिथीनुसार या दिवशी सूर्याचं तोंड ही तिथी पाहिल. परंतु 13 डिसेंबरला पहाटे 5:01 ही तिथी समाप्ती होणार आहे. त्यामुळे 13 डिसेंबरला उदय तिथी येणार नाही, म्हणजे ही अमावस्या तिथी सूर्याचं तोंड पाहणार नाही. ज्या कालावधीमध्ये ही तिथी असते आणि त्या कालावधीमध्ये जर सूर्योदय झाला तर दुसऱ्या दिवशी जी अमावस्या असते तर ती दुसऱ्या दिवशी पकडली जाते. परंतु या वेळेला ही अमावस्या 12 डिसेंबरलाच असणार आहे, कारण सूर्य उगवण्याच्या अगोदरच ही तिथी 13 डिसेंबरला समाप्ती होणार आहे. ज्या कोणाला शुभमुहूर्तावरती स्नान करायचं आहे, अमावस्या तिथीला स्नानाला दानाला खूप महत्त्व आहे. तर हे स्नान तुम्ही शुभमुहूर्तावरती जर करायचं असेल तर 12 डिसेंबरला पहाटे 5:14 पासून ते 6:09 हा स्नानाचा मुहूर्त आहे. तसेच तुम्हाला जर तुमच्या पितरांची पूजा करायची असेल तर पितृपूजेचा मुहूर्त हा 12 डिसेंबरला सकाळी 11:54 पासून ते 12:35 आहे. आणि हा जो मुहूर्त आहे तर याच मुहूर्तामध्ये आपल्याला कावळ्याला एक वस्तू ही आपल्या घरापुढे खायला ठेवायची आहे. मंगळवार असल्यामुळे पितरांची पूजा केली तर आपली जे काही पूर्वज आहेत तर त्यांच्या ऋणातून आपल्याला मुक्ती मिळणार आहे. या दिवशी पितृपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक ग्रंथानुसार सत्ययुगात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीला देवांनी वर्ष सुरू केले. विष्णू पुराणानुसार ही जी अमावस्या आहे तर या अमावस्येला व्रत, स्नान, दान केल्याने पितरांसह ब्रह्मा, इंद्र, सूर्य, अग्नी, पशु, पक्षी आणि सर्व भूते तृप्त आणि प्रसन्न होतात. तसेच या दिवशी आपण माता लक्ष्मीची सुद्धा जर पूजा केली तर माता लक्ष्मीचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो. अमावस्येला केलेले दान जे आहे तर ते सर्व मनोकामना पूर्ण करते. मग तुम्ही यथाशक्ती दान हे करू शकता. अन्नदान करा किंवा एखाद्या वस्तू दान स्वरूपात एखाद्या गरजूंना, गोरगरिबांना तुम्ही देऊ शकता. या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे, मुलांकडून सुख मिळत नाही किंवा राहू दशा आहे तर त्यांनी अमावस्येला काही उपाय करायचे आहेत आणि यापैकीच एक उपाय म्हणजे कावळ्याला आपल्याला एक वस्तू ही खायला द्यायची आहे. या दिवशी जर तुळशीची विधिवत पूजा केली तर श्रीकृष्ण हे प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना दुःखातून मुक्त करतात. आता आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम चालू असतात. ते आर्थिक असतात, मानसिक असतात, शारीरिक असतात. आर्थिक प्रॉब्लेम्समध्ये घरामध्ये पैसा येत नाही किंवा जरी पैसा आला तरी तो टिकत नाही. पैसा खर्च सतत होत असतो. पैसा होण्याचे बरेचसे मार्ग हे निर्माण होत असतात. त्यामुळे कितीही पैसा आला तरी तो घरात शिल्लक राहत नाही.
त्याप्रमाणेच पैशाला पैसा लागत नाही. घरामध्ये सतत वादविवाद, कलह होतात, त्यामुळे मानसिक समाधान नसतं. तसेच घरामध्ये सततचं आजारपण चालू असतं, काही ना काही शारीरिक व्याधी असतात, शारीरिक प्रॉब्लेम असतात. तर अशा गोष्टी घडतात तेव्हा यामागचं एक कारण म्हणजे पितृदोष हे असू शकतं. आपले पूर्वज जर नाराज असतील, ते जर आपल्यावरती प्रसन्न नसतील, तर आपल्याला पितृदोष लागतो आणि पितृदोषामुळे आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही. ज्या घराला पितृदोष लागलेला आहे तर त्या घराची कधीही प्रगती, भरभराट होत नाही. आणि या पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी, आपला पितृदोष कमी करण्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता आपण कावळ्यालाच ही वस्तू का खायला द्यायची आहे? तर बघा, पुराणानुसार कावळ्याला देवपुत्र म्हटले जाते. इंद्रपुत्र जयंत याने सर्वात अगोदर कावळ्याचे रूप धारण केले होते. जेव्हा अवतार घेतला होता श्रीरामांनी, तर तेव्हा जयंताने कावळ्याचे रूप धारण करून सीतामाईच्या पायाला चोच मारली आणि श्रीरामांनी गवताच्या पात्याचा बाण करून कावळ्याचा डोळा फोडला होता. आणि तेव्हा हा जो कावळा आहे तर त्याला त्याच्या केलेल्या कृतीचा जेव्हा पश्चाताप झाला, तेव्हा त्याने श्रीरामांकडे माफी मागितली, क्षमा प्रार्थना केली. आणि तेव्हा श्रीरामाने त्याला एक वर दिला होता की जेव्हा कधी कावळ्याला भोजन दिलं जाईल तर तेव्हा ते भोजन आपल्या पितरांना मिळेल. आणि त्यामुळेच आपण जेव्हा कावळ्याला एखादी वस्तू खायला देतो तेव्हा ती आपण आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना खायला देत असतो. आणि यामुळेच आपल्याला या दिवशी कावळ्याला ही वस्तू खायला द्यायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला भातापासून पिंड बनवायचा आहे आणि त्यावरती थोडीशी खडीसाखर ठेवायची आहे. आता हा जो आपण भात घेणार आहोत तर यामध्ये आपल्याला मीठ हे घालायचं नाही, एवढी काळजी घ्यायची आहे. भात शिजवून घ्या, तो थंड झाल्यानंतर वाटीमध्ये घ्या आणि वाटीच्या साह्याने या भाताची आपल्याला पिंड बनवायची आहे. आणि तुम्ही पत्रावळीवरती किंवा एखाद्या प्लेटमध्ये किंवा केळीच्या पानावरती ही पिंड ठेवायची आहे. त्यावरती तुम्हाला थोडीशी 4 ते 5 खडीसाखरेचे खडे ठेवायचे आहेत. आणि एका भांड्यामध्ये तुम्हाला पाणी ठेवायचं आहे, त्यामध्ये थोडीशी साखर, आपली जी नॉर्मल साखर आहे रेग्युलरची, ती साखर टाकायची आहे. म्हणजे साखरेचं पाणी हे त्या कावळ्याला पिण्यामध्ये ठेवायचं आहे. तर एवढी एक वस्तू म्हणजे भात, त्यावरती खडी साखर आणि एका भांड्यामध्ये साखरेचं गोड पाणी, तर हे आपल्याला आपल्या घरापुढे किंवा आपल्या गॅलरीमध्ये, आपल्या छतावरती कावळ्यासाठी ठेवायचं आहे. कावळ्याने जर हे ग्रहण केलं तर नक्कीच तुम्हाला पितृदोष जो आहे तर यामध्ये तुम्हाला बदल पाहायला मिळतात की आपल्या घरामध्ये काही ना काही चांगले बदल व्हायला सुरुवात होते. पितृदोष जो आहे तर यापासून आपल्याला थोडं थोडं का होईना फरक पडत असतो. आणि त्यामुळे प्रत्येक अमावस्येला जरी आपण हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. प्रत्येक अमावस्येला आपल्याला कावळ्याला ही वस्तू ही खायला द्यायची आहे. आता जरी तुम्हाला भात शिजवणं शक्य नसेल, तेवढा वेळ नसेल, तर तुमच्याकडे जी रेग्युलर चपाती भाकरी आहे तर तीसुद्धा तुम्ही खायला कावळ्याला देऊ शकता. आणि तेही शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या छोट्या भांड्यामध्ये कावळ्यासाठी साखरेचं गोड पाणी, तर हे तुमच्या दारात किंवा तुमच्या छतावरती नक्कीच ठेवू शकता. आता या गोष्टीमुळे काय होतं की कावळ्याने जर हे अन्न ग्रहण केलं तर आपले जे पितर आहेत तर ते पितर प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. आणि जेव्हा पितरांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो तेव्हा आपल्या घराची भरभराट होण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. कारण आपला पितृदोष नष्ट होतो आणि जेव्हा पितृदोष नष्ट होतो तेव्हा बरेचसे प्रॉब्लेम, बऱ्याचशा अडचणी, बरीचशी संकटे ही कमी व्हायला मदत होतात. त्यामुळे नक्की तुम्ही कावळ्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे.